ही आहे ओळी आहे ना, ओली हळद बोलतात ना, हळदीची हे आहे. आज याच्यापासून आपण लोणचं कसं करायचं, किंवा आपल्या जेवणाला कधी कधी भाजी नसते, डाळ भात आणि आमटी भात आपण केलं आणि हे लोणचं घेतलं ना तर खूप छान लागतं. त्यामुळे आज लोणचं कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते. आधी हे पूर्ण आपण साफ करून घेणार आहोत. हे आता आपण इथे पूर्ण वरचे जे साल आहे ते काढून घेतले. असे आपण हे दोन्ही साफ करून घेऊया. तर हे आपलं साफ करून झालेलं आहे व्यवस्थित. जेवढं बारीक करता येते ना तसे याचे आपण बारीक बारीक काप, म्हणजे काप बोलल्यानंतर बारीक बारीक चिरून घेणार आहोत. हे किसून घेतलं ना तरी चालेल. चिरून म्हणजे किसून घ्यायचं बारीक, किस होतं ना तसं होईल. हे आपल्याला जरासं तोंडात मला खायला आवडतं म्हणून मी असं तळत बारीक तुकडे करते त्याचे. वेळी वगैरे असेल तर पटापट होतात ते. आता चाकूची सवय झाली त्यामुळे आपल्याला चाकूनी करता येतं. हळद ही ओली आहे बघा, पूर्ण ते होत चालले. आपण आंब्याचा मोरंबा करतो ना तेव्हा कसं किसून घेतो आपण. आपल्याला हे असं चिरायला कंटाळा येतो कधी कधी, तसं नाही केलं आणि किसून घेतलं तरी जमून जाईल. आता थंडीत तर खूपच छान होते, कारण थंड वातावरण आहे. त्याच्यामध्ये गरमी आहे. हळद बोलला गरम हे होतं ना, गरमी असते. पोटासाठी चांगलं आहे. थोडंसं थंडावा कमी होता आपल्या पोटातला. नुसती अशी हळद खाल्ली तरी पण छान लागते. आता आपलं हे बारीक व्यवस्थित चिरून झालेलं आहे. छोट्या जेवढ्या छोट्या करता आलं तुम्हाला, तर ह्याच्यापेक्षा मोठा पाहिजे तर मोठा केला तरी चालेल, किंवा किसून घेतलं तरीही चालेल. आणि ह्यात बारीक चिरून घेतलेल्या मी मिरच्या आहेत. ह्या 4 मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आपला हा लिंबू आहे आणि मीठ आहे. आता हे एका बरणीत आपण काढून घेणार आहोत. त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेल्या मिरच्या, बारीक चिरलेलं आपलं आलंच येतं तोंडाचं, बारीक चिरलेलं आपलं हळकुंड, ओली हळद बोलायचं. सेम आपलं जर आलं असतं ना तसंच असतं, फक्त हे थोडंसं लालसर वरून दिसतं, पिवळसर लालसर असं दिसतं. आता थोडंसं काही करायचं नाही याच्यामध्ये. हे जे मीठ आहे, आपल्याला जेवढं मीठ लागेल तेवढं मीठ टाकून घ्यायचं. आणि आपला हा लिंबू आहे तो पिळून घेणार आहोत. म्हणजे आंबट तिखट आम्ही अर्धा लिंबू पिळून घेतले. मीठ टाकल्यामुळे पाणी आपोआप सुटणार हळदीला आपल्या. यात आपल्या व्यवस्थित सगळं भरून झाले. त्याला झाकण लावून पण ठेवून देणार. त्याला उद्या आपण बघणार आहोत. त्याला पाणी सुटणार, मीठ टाकल्यामुळे पाणी सुटणार आणि त्या पाण्यातच, आणि याच्यामध्ये लोणचं बोला तुम्ही, किंवा आपण मोरंबा वगैरे कसं लागतं तसं हे छान लागतं. जेवताना तुम्ही खाऊ शकता. काल आपण बघितलं हळदीचं लोणच्यासारखं आपण बघितलं. आज आपण हे उघडून बघतोय कसं झालं आहे ते. मस्त पाणी सुटलेलं आहे. त्याला आपण असं बरणीत ठेवलं होतं काल. छान झालेलं आहे ते. लोणच्या ते आपण जेवताना खाऊ शकतो. आणि हळद ही सगळ्यावरती उपचार आहे आपल्याला. तुम्ही कशावरही खाऊ शकता ते. तर आपली ही रेसिपी तयार आहे खाण्यासाठी.
चपाती बरोबर खा, भाकरी बरोबर खा, अगदी जेवताना डाळ भात आणि काय घेतलं तरी छान लागतं. आपली ही रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडलं आणि अगदी 5 ते 7 मिनटात होते, अजिबात वेळ लागत नाही. आपण काही होत नाही, 2-3 दिवस ते बाहेर राहतं आणि नंतर तुम्ही ते फ्रीजमध्ये टाकून थोडं थोडं पाहिजे तेव्हा काढून खाल्लं तरीही चालतं. करून बघा तुम्ही.